की मी जिम जॉईन केली पाहिजे की मी होम वर्कआउट केलं पाहिजे की मी योगासनं केले पाहिजे? व्हे प्रोटीनवर तुझं काय ओपिनियन आहे? आपले दात, केस, स्किन टिश्यू सगळे काही प्रोटीनने बनलेले. माझ्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये फर्स्ट असेल न्यूट्रिशन टॉप लेवलला. ते तुमचं ओके झालं पाहिजे, तिथूनच सगळ्या काही गोष्टी हालतात. बरोबर. सेकंड इज अ रेस्ट. बरोबर आहे. आता एक्सरसाइज जरी नाही केली तरी तुम्ही वजन कमी करू शकता. समजलं तुम्हाला? नाही, वडापाव खाऊन फिटनेस जर्नी करू शकतो का? वेट लॉस करू शकतो का? नाही. नमस्कार मित्रांनो, मी शुभम कुलकर्णी. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या का कोणास ठाऊक या पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. आणि आजच्या एपिसोडचा विषय असणार आहे वेलनेस आणि फिटनेस. तर या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मिस्टर दीपक धामदे, अ न्यूट्रिशनिस्ट अँड अ फिटनेस कोच. सो वेळात वेळ काढून आज इथे आल्याबद्दल दीपक सर आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आणि कसं वाटतं आपल्याला इथे? प्रथमतः मी सांगेल की शुभम, धन्यवाद की तुम्ही मला इथे येऊन एक पॉडकास्ट शूट करण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि इथून पाठीमागे मी पॉडकास्ट केलेला नाहीये, तर त्याच्यामुळे ही थोडस एक नवीन ऑपॉर्च्युनिटी सारखं पाहण्याचा दृष्टिकोन माझा आहे की मी लोकांना ह्या पॉडकास्ट थ्रू एक चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. आणि थोडक्यात माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही सांगितलेलंच आहे की ऑलरेडी की मी फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. लोकांना ह्या शब्दातूनच त्यांना कळेल की त्याच्या पाठीमागे कसं आहे. ओके, तर मी ऑफलाईन आणि ऑनलाईन कोचिंग देतो. लोकांची लाईफस्टाईल चेंज करतो. लोकांना जे जनरल पॉप्युलेशन आहे त्यांनी अजून जास्त फिट कसं व्हायला पाहिजे त्याबद्दल मार्गदर्शन करतो. ते मार्गदर्शन करण्याच्या पाठीमागे त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती चेंज झाली पाहिजे, थोडक्यात अजून जास्त बेस्ट झाली पाहिजे, हे माझं पॉइंट असतं त्याच्या पाठीमागे. जसं आज सरांनी मला आल्यापासून 2दा ब्लॅक कॉफी प्यायला लावली. रोज मी गोड दुधाची साखर घातलेली कॉफी पितो आणि आज आल्यापासून मी 2दा ब्लॅक कॉफी पितोय. म्हणजे माझ्या लाईफस्टाईल मध्ये काहीतरी चेंज होणार आहे मला दिसून येईल. सो थँक्यू सर. थँक्यू दीपक. मी दीपक म्हणणार इथून पुढे. नो प्रॉब्लेम. कूल. तर दीपक, पहिला प्रश्न आजचा माझा असा आहे की नक्की जेव्हा तू तुझी जर्नी चालू केली, जेव्हा तू फिटनेस किंवा व्यायाम, एक्सरसाइज, जिमिंग सुरुवात केली होतीस, ती स्टोरी काय आहे? म्हणजे तू आलास कसा या क्षेत्रामध्ये, एकंदरीत तुझं फिजिक, या सगळ्या गोष्टींची तुला आवड होती, ती आवड कशी निर्माण झाली ते खरंच ऐकायचं. हे माझ्या जर्नी बद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एकदम ते फन टाईप वाटेल. ओके, ऍक्च्युली मी प्रभावित आहे जास्त करून मूवीज ना. ओके, मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा तेव्हा एक काय म्हणतात बॉडी बिल्डिंगचा एक लेवल सेट झाला होता. तेव्हा मूवीज रिलीज व्हायच्या. सलमान खानचा वॉन्टेड झाला, आमिर खानचा गजनी मूवी झाला. तेव्हा एक नेक्स्ट लेवलचा एक क्रेज म्हणूया आपण त्याला, की क्रेज चालू झाला होता की बॉडी बिल्ड केली पाहिजे. आणि माझा फेवरेट स्टार तर सलमान खान आहे. मग तिथून मी त्यावेळेसच मी विचार केला होता की अरे यार, तेव्हा मी शाळेतल्या मित्रांसोबत असायचो, तेव्हा माझं डिस्कशन पण व्हायचं त्यांच्यासोबत की मी जेव्हा कॉलेजमध्ये जाणार, एक टीनेज असतं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक वेल बिल्ड फिजिक असणं खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून लोकांचा अट्रॅक्शन पॉइंट आपण बनलं पाहिजे. एक सिम्पल हे होतं माझं की मला लोकांनी माझ्याकडे ज्या दृष्टिकोनाने पाहतात ते एक अट्रॅक्शन झालं पाहिजे प्रॉपरली, की मी तिथून गेलो लोक माझ्याकडे पाहतच राहिले. तर तेव्हापासून मला थोडंसं वाटायचं. पण माझ्या 11वी 12वी नंतर मला असं काही कारणामुळे मला ते पॉसिबल नाही झालं. पण त्याच्यानंतर मी 12वीत असताना कॉलेजमध्ये एक प्रत्येक कॉलेजमध्ये एक जिम असते ज्याच्यामध्ये ते मुलं येतात, वर्कआउट करतात, ज्यांना आवड असते ते. मग त्याच्यामध्ये असा एक इन्सिडेंट झाला की एक मुलगा होता आणि तो मला बोलला की मी जिमला जातोय. ओके,
आणि काही काही महिन्यानंतर त्याला पाहतोय तर त्याची फिजिक एकदम भारी झाली होती आणि मी खूप जास्त अट्रॅक्टिव्ह झालो त्या फिजिकला पाहून. मला पण वाटलं की मी केलं पाहिजे ना. मग त्याच्यानंतर मी तेव्हाचा जो काळ होता त्याच्यामध्ये काय होतं की होम थिएटर वगैरे जास्त लोक ते अट्रॅक्शन पॉइंट होते त्या ट्रेंडिंग काळामध्ये. 2012-13चा असेल तो, 2012. मग त्याच्यामध्ये जिम मध्ये होम थिएटर होतं. तेव्हा आमच्या घरी होम थिएटर वगैरे नसायचं आणि अगोदर कॅसेट्स वगैरे चालायचे. त्याच्यानंतर ते USB आलं. तर गाणं चेंज करणं हे करणं मला ते युनिक वाटायचं, एक अट्रॅक्शन टाईप की काहीतरी, म्हणजे काळ हा खूप फास्ट चेंज होत होता. तर मी जिम मध्ये जायचो, गाणे वगैरे लावायचो, हिमेश रेशमिया वगैरे, झलक दिखला जा. आणि माझा जो मोठा भाऊ होता तो एक्सरसाइज वगैरे करायचा, तर मी त्याच्यासोबत जायचो. तर तेव्हा मला ते गाणे, म्युझिक, जे इलेक्ट्रॉनिक्स बद्दल थोडीशी आवड पण निर्माण झाली होती. मग त्यांना पाहायचो मी, ते एक्सरसाइज वगैरे करायचं. आणि अचानक त्या मुलामध्ये झालेल्या बदलामुळे खूप जास्त मी प्रभावित झालो. त्याचा बायसेप मोठा झाला, मला ते खूप जास्त आवडलं. अरे यार, मी पण केलं पाहिजे नाही का. तर मी हळूहळू थोडंसं एक्सरसाइज वगैरे करायला लागलो. मला तेव्हा काही माहित नव्हतंच, अजिबात माहित नव्हतं. मी काही पण मारायचो, उलट सुलट जे मला वाटायचं ते मारायचो मी. त्याच्यानंतर फर्स्ट इयर मध्ये गेल्यानंतर मग थोडस मला माझी बॉडी हळूहळू डेव्हलप व्हायला लागली. तेव्हा तर न्यूट्रिशनचं काही नॉलेज नव्हतं मला, पण माझा बॉडी टाईप चांगलं, माझं जेनेटिक्स चांगलं असल्यामुळे काय होतं की बॉडीने मला जास्त रिस्पॉन्ड दिला. त्याच्यामध्ये चेंजेस जास्त दिसायला लागले. मग चेंजेस जास्त दिसल्यामुळे मला अजून जास्त मोटिवेशन यायला लागलं. मी अजून जास्त तेव्हा माझं 7ला कॉलेज असायचं. मग 7ला कॉलेज करायचं म्हटल्यानंतर जिम उघडायला मीच अगोदर. ते कोच येण्याच्या अगोदर मी जिमला जायचो. कोचला उठवायला मी जायचो की चावीच्या जिमची. आणि नंतर मग कोच नंतर जिमला यायचा आणि तिथं डुकल्या घ्यायचा. ते एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. गावाकडे ते तसंच असतं ऍक्च्युली. आणि तेव्हा फिटनेस हे खूप जास्त ट्रेंडिंग नव्हतं, लोकांना माहित नव्हतं. लोक फक्त जायचे, जिम बी मारायचे. मग तेव्हा मी वर्कआउट करायचो, मग तेवढा रिझल्ट यायचा नाही मला. मी तेव्हा थोडस अनसॅटिस्फाईड म्हणा की मी वर्कआउट करतोय. आणि न्यूट्रिशनचं तर काहीच माहित नव्हतं मला. जिम झाल्यानंतर घरी जायचो. घरी गेल्यानंतर आई मला पोहे बनवून द्यायचे, तेच माझं प्रोटीन सिंपल म्हटल्यानंतर ते. तर मला जिमचं त्यावेळेस एवढं वेड म्हणावा तर कधी कधी असं व्हायचं की मला उद्या जिमला जायचं म्हणून नाही का रात्रीची जाग आलेली. हेपर्यंत माझं वेड होतं. एक दिवशी असंच रात्रीचं झोपलेलो, मला जिमला जायचं म्हणून मी रात्रीचं 2ला उठलो. 2ला उठलो, गरम पाणी वगैरे करतोय. माझ्या वहिनी आला, काय करतोय रे तू रात्रीचं? म्हटलं काय नाही, जिमला जायचं. अरे बाबा, टाइम बघ काय झालाय नाही का. तो इन्सिडेंट झालेला अक्षरशः. त्याच्यानंतर मी परत झोपलो, म्हणजे एवढी जास्त एक्साइटमेंट होती माझ्यात. हळूहळू त्याच्यामध्ये मी शिकत गेलो. शिकल्यानंतर अगोदर पैसे पण नव्हते जिमला जाण्यासाठी. मग मी पार्ट टाइम जॉब करायचो. पार्ट टाइम जॉब मध्ये जे काही माझं पैसे वगैरे यायचे ते जिमला भरायचो मी. आणि तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती माझी की मी जिम नाही का अफोर्ड करू शकतो. मी ज्या जिमला जायचो त्या जिमची फी मला आता पण लक्षात आहे. त्या जिमची फी 150 रुपये होती त्यावेळेस, आणि ती खूप जास्त वाटायची मला. आणि मग त्याच्यानंतर तिथले जे कोच होते त्यांचा मार्गदर्शन खूप राहिलेलं आहे माझ्यावरती. ते म्हटले की तुझी चांगली फिजिक आहे, तू नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. तू एक काम कर, तुला जर का फीजचं होत नसेल तर तू ये जिम मध्ये थोडस लोकांना हेल्प कर. जेव्हा माझी प्रेझेंटी नसेल तर तू लोकांना हेल्प कर. मग मी जायचो, माझ्याकडून ते फीज वगैरे नाही घ्यायचे. मग त्याच्यामध्ये जिमचे डेकोरेशन काम झाले, ते करायचो मी. मग त्याच्यातून फीज घेत नसल्यामुळे ते एक मला थोडस सपोर्ट भेटला होता. मला जिम फ्री झाली होती आणि ते एक आनंद मला नाही का, मी मित्रांना सांगायचो की मला जिम फ्री आहे. मला असं वाटायचं की मीच त्या जिमचा कोच आहे. मग हळूहळू मग त्याच्यामध्ये बॉडी थोडी थोडी बिल्ड व्हायला लागली. मग जे माझे कोच होते ते मार्गदर्शन करायचे. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपण करिअर का नाही करू शकत. ओके, मग ह्याच्यामध्ये मला समजलं की तेव्हा सोशल मीडिया वगैरे थोडंसं डेव्हलप झालं होतं की ह्याच्यातून तुम्ही पैसे वगैरे कमवू शकता. मग ते पैसे कसे कमवायचे, त्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे, त्याला सर्टिफिकेशन पाहिजे. मग मी पार्ट टाइम जॉब करून जे काही पैसे मी जमा केले होते तिथून मी मल्टिपल कोर्सेस वगैरे केले, तिथून नॉलेज गेन केलं. आणि त्याच्यानंतर अगोदर मी स्वतःवरती अप्लाय केलं.
अप्लाय करत असताना भरपूर प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स गेन झाला मला की कसं काय गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी फिटनेस ट्रेनर म्हणून जिम मध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथून माझी ती सुरुवात झाली. एकदम लॉंग स्टोरी सांगितली. नाही म्हणजे दिस इज ट्रू राईट. दिस इज व्हॉट यू नीड टू बी. तुम्ही तेवढं इन्स्पायर्ड झालेलं पाहिजे एखादी गोष्ट करण्यासाठी आणि तरच हे रिझल्ट देऊ शकतात. आय कॅन टोटली अंडरस्टँड दॅट. आणि प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी मोटिवेशन पाहिजे, काहीतरी ध्येय असलं पाहिजे, तरच ते रिझल्ट दिसू शकतात. 100%. हे तुझ्या स्टोरीवरून अगदी क्लिअर कट समोर येत आहे. तर दीपक, गेले 10 वर्ष झाले आता तू या जर्नीमध्ये आहेस, बरोबर आहे? जसं तू म्हणला की सलमान खान वॉज युअर मोटिवेशन. सुरुवात केली की आपण पण अट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे, त्याच्यासारखं दिसलं पाहिजे. 2010-12चा टाइम होता, बरोबर आहे? आज 2024 आहे आणि तू स्वतः तुझं एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन शिकत शिकत, कुणाला फॉलो करत, आज 2024 मध्ये तू एक न्यूट्रिशनिस्ट आणि फिटनेस कोच म्हणून काम करतो. तर आज तुझ्यासाठी फिटनेसची डेफिनेशन काय आहे? जी 2012 साली एक अट्रॅक्टिव्ह पर्सन बनणं हे होती, ती आज काही चेंज झाली आहे का? आणि तू कसं बघतोस फिटनेसकडे आजच्या टाइमला? 100% चेंज झाली आहे. कारण की काय होतं की जेवढे पण आता जरी पाहिलं, ओके, मी जिम मध्ये जातो आणि जिम मध्ये गेल्यानंतर आता जरी जी टीनेज कॅटेगरी आहे, जे 10वी नंतर 11वी 12वी नंतर, त्यांचं एकच असतं की हा बाबा बॉडी बिल्ड झाली पाहिजे, एक अट्रॅक्शन पॉइंट झालं पाहिजे. बट आफ्टर सर्टन लेवल की काही कालांतराने जेव्हा तुम्हाला नाही का, आता मी ह्याच्यात शिकत आलेल्यामुळे मला ते नंतर रिअलायझेशन झालं की फिटनेस म्हणजे काय. फिटनेस म्हणजे काय की तुम्ही डे टू डे लाईफस्टाईल मध्ये कसं की तुम्हाला डे टू डे लाईफस्टाईल मध्ये जी कॉमन कामं आहेत ती करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता काय झालंय की लाईफस्टाईल एवढी फास्ट झाली की नॉर्मल कामं पण करणं खूप जास्त अवघड झालंय ड्यू टू ऑबिसिटी. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गॅस सिलेंडर दुसऱ्या मजल्यावरती न्यायचंय, हे कॉमन काम. फिटनेस मीन्स काय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ते गॅस सिलेंडर उचलला, खांद्यावरती टाकला, नेलं दुसऱ्या मजल्यावरती, बरोबर? ओके, तिथे तुम्हाला दुसऱ्या सपोर्टची गरज नाही पडली पाहिजे. ती डेफिनेशन आहे माझ्यासाठी की डे टू डे लाईफस्टाईल मध्ये काय की तुम्हाला जी कॉमन, तुम्ही खाली बसले, वेट घेऊन उचले किंवा वेट घेऊन उचलून तुम्ही ठेवलं कुठेतरी, किंवा एखादा तुम्ही किचन मध्ये आहे, तुम्ही एखादा डबा उचलला वरती ठेवला तुम्ही, ते कामं प्रॉपरली झाली पाहिजे, बरोबर? तर ते आहे की ते कामं ते लॉंग लास्टिंग झाली पाहिजे की एक कालांतराने एक एज होते, एज झाल्यानंतर पण तुम्हाला ती कामं प्रॉपरली झाली पाहिजे. तर ते एक फिटनेसचं डेफिनेशन आहे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू. जर माझ्यासारख्याला इथून 2 किलोमीटर वॉकिंग करत कामाला जर जायचं असेल घरून, किंवा सायकलिंग करत जायचं असेल, तर गेल्यानंतर पण मी तेवढाच छान जाऊन काम करता आलं पाहिजे. मला काम दमलोय, आता काम नाही करू शकत, हे जर जेव्हा ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी मे बी मी तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिट असेल, बरोबर? म्हणजे काम करता आलं पाहिजे, थकवा नाही आला पाहिजे, आणि जे डे टू डे बेसिक कामांची रिक्वायरमेंट आहे तेवढं तुम्ही करू शकलात तरी पण यू आर गुड इनफ टू राईट. कूल. आय मीन दॅट्स व्हॉट. तेच. पण जेव्हा मी टीनेज होतो तेव्हा ही माझी डेफिनेशन नव्हती. बरोबर. माझी डेफिनेशन काय होती की ऍब्स वगैरे झाले पाहिजे, बायसेप ट्रायसेप दिसला पाहिजे. करेक्ट. बेस्ट एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर जे काही टीनेज मुलं असतात मुलींना आवडलं पाहिजे, बरोबर? एक इम्पॉर्टंट. करेक्ट. प्रत्येकाचा जसा टाइम चेंज होत जातो, वय वाढत जातं, थोडस मॅच्युरिटी येत जाते, तसं गरजा बदलत जातात, आणि त्यानुसार नॉलेज आणि गरजा या दोन्हींची सांगड घालून जेव्हा त्यातून काहीतरी कळतं ते ऑब्व्हियसली वयानुसार बदलत जाणारच आहे. क्वेश्चन, बॉस, प्रत्येकाला फिट व्हायचंय, तर एक ऍडवाइस जर तुला वेगवेगळ्या लोकांना द्यायची आहे तर ती काय असेल जेणेकरून त्यांच्या आयुष्यात तो बदल घडू शकेल? आता तुम्ही जो प्रश्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण 3 माणसं धरून चालूयात. ओके, प्रत्येकाचा बॉडी टाईप हा डिफरंट असतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आहेत ओबीज मध्ये आहे समजा, नाही का, ज्याच्यामध्ये काही लोक असे असतात ज्यांना थोडं जरी खाल्लं तरी ते जास्त फुगतात. काहींना असं असतं की ज्यांचा मेटाबॉलिझम फास्ट असतो, त्यांना खूप जास्त खायला दिलं तरी त्यांना ते फॅट चढत नाही. तर हे डिपेंड करतं त्यांच्या बॉडी टाईपवर की त्यांना आपण काय सजेस्ट करतो, त्यांच्या लाईफस्टाईल वरून ठरतं की त्यांचं वर्किंग लाईफ काय आहे काय नाही. आणि राहिला फिटनेसचा पार्ट, तर फिटनेस ही ऍक्टिव्हिटी प्रत्येकाला कंपल्सरी पाहिजे. तो एक लाईफस्टाईलचा पार्ट आहे.
कसा जसं की आपण सकाळी ब्रश करतो रेग्युलर, की आपल्याला कॅव्हिटीज नाही झालं पाहिजे, बॅड ब्रिथिंग नाही झालं पाहिजे, माउथ डेंटल प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे. त्याच प्रकारे फिटनेस हा जर का पार्ट आपण लाईफस्टाईल मध्ये ऍड केला तर आफ्टर 25 काय होतं की आफ्टर 25 माणसाची ही डिजनरेटिव्ह प्रोसेस चालू होते. आता डिजनरेटिव्ह प्रोसेस मीन्स काय की त्याच्यामध्ये काय होतं की माणूस हा म्हातारा व्हायला चालू होतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, हाडं ठिसूळ होणे, केस जाणे, भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात. जसं जसं तुमचं एज होता तुमची स्किन क्वालिटी खराब होते, सगळ्या काही क्वालिटीज म्हणजे भरपूर काही क्वालिटीज खराब होतात, तुमचा टेस्टोस्टेरॉन लेवल डाऊन होतो. मग लाईफस्टाईल चांगली ठेवून, चांगलं हेल्दी न्यूट्रिशन ठेवून तुम्ही ते जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना तुम्ही कमी करू शकता. ओके, आता डिपेंड पर्सन करतं की त्यांना किती प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती त्यांना तुम्ही ते आळा घालू शकता. तर फिटनेसचा हा एक रोल आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बॉडी टाईप कन्सिडर करून नाही चालू शकत की हा बाबा कोणत्या माणसाला पाहिजे, हे कंपल्सरी आहे. कारण की प्रत्येक माणूस हा म्हातारा होणारच आहे. बरोबर. ओके, त्यांचे असं नाही की ते नाही का अमर आहे आणि ते तो कॉन्सेप्टच नाही ऍक्च्युली. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला जर का तरुण राहायचं असेल, ह्याच्या पाठीमागे तेच म्हटलं जातं की तरुण राहायचं असेल तर यू शुड बी की तुम्ही फिटनेस थ्रू जावा, बरोबर, ज्याच्यामध्ये तुम्ही ती मसल ती सवय लावून ठेवा. बरोबर, की जेणेकरून ते तरुण राहिले पाहिजे. करेक्ट, सिम्पल आहे. करेक्ट. आता ह्याच कॉन्सेप्टला पुढे घेऊन जाण्यासाठी काय नक्की अशा काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत, म्हणजे मी उद्यापासून जिम चालू केली पाहिजे किंवा मी लगेच आपण दोघं बसून न्यूट्रिशन प्लॅन बनवून मी उद्यापासून डाएट फॉलो केलं पाहिजे का? नक्की काय केलं पाहिजे? अशा काय नेक्स्ट स्टेप्स आहेत ज्या प्रत्येकाने, साध्या सोप्या स्टेप्स ज्या प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत आपल्या आयुष्यात, जेणेकरून ते ऍटलिस्ट त्या प्रोसेसला स्वतःच्या आयुष्यात एनरोल करतील, त्या अँगलनी त्यांची वाटचाल सुरू होईल. जसं की माझंच एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मी नक्की उद्यापासून काय केलं पाहिजे जेणेकरून मला आय विल फील लाईक आय एम एनरोल्ड टू दॅट फिटनेस प्रोसेस. बिईंग फिट इफ दॅट इज द रिक्वायरमेंट, तर व्हॉट आर द स्टेप्स? त्या स्टेप्स काय असल्या पाहिजे? शुभम, ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये असं एक वेळ नाहीये की तुम्ही ह्याच कालावधीमध्ये केलं पाहिजे, याला असं ठरलेलं नाहीये. उलट असं आहे की ह्या लाईफस्टाईलला तुम्ही जितक्या लवकर अडॅप्ट करता तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही असं नाही की अरे भरपूर लोक मला क्वेश्चन्स करतात, आता मी म्हातारा झालोय, आता मी जिमला जाऊ का? तर ते तुम्ही म्हातारे जरी झाले तरी तुम्ही त्यावेळेस जरी चालू केलं तरी ते चांगलं आहे. त्याच्यासाठी कोणता असा वेळ ठरलेला नाही. फक्त मला एवढं म्हणायचं की तुम्हाला ह्या गोष्टीचं जितक्या लवकर रिअलायझेशन झालं तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. बरोबर आहे. ओके, जितक्या लवकर तुम्हाला हे वाटलं की हा बाबा तुम्ही सांगितलं मला की मला आता चालू करायचंय, चालू करा, नो प्रॉब्लेम. तुम्ही आतापासूनच ज्या काही बॅड थिंग आहेत, ज्या फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का जंक फूड खात असाल तर ते अवॉइड करा. इट्स गुड. तिथून जरी चालू केलं तर ते पुढे ही असं नाही की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देते. बरोबर. ते हळूहळू जसं तुम्ही करणार आहे त्याच्यानुसार तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस होणार आहे, तुमच्या हेल्थ मध्ये चेंजेस होणार आहे, तुमच्या फिटनेस मध्ये चेंजेस होणार आहे. तर त्याला असं काही ठरलेला वेळ नाही. तुम्ही जर का ठरवलं तर ती चांगली गोष्ट आहे की तुम्ही आता करताय आणि करून टाका. प्रॉब्लेम मला मी समजून घ्यायचा हा प्रयत्न करतोय की फॉर एक्झाम्पल मला ती जर्नी चालू करायची आहे, तर माझ्यासाठी कारण कन्फ्युजन आहे. मी खूप वर्ष झाली बऱ्याच गोष्टी केल्या, जिम करून बघितली किंवा कन्सिस्टन्सी नव्हती, किंवा एखादा कोच घेऊन बघितला, किंवा अगदी आई सांगते ते खाऊन बघितलं की तेल कमी तेलाचं खाऊया, डीप फ्राईड नाही खायचं, ते करून बघूया, पण कन्सिस्टन्सी नव्हती. आणि नक्की जिम करावी की नाही करावी, डाएट फॉलो करावं का, डाएट मध्ये कसं फॉलो करायचं, न्यूट्रिशन काय आहे, ह्याची या गोष्टींमध्ये खूप जास्त नॉलेज घेण्या इतपत माझ्याकडे वेळ पण नाहीये. रादर वेळ नाहीये किंवा ती आवड पण पाहिजे, दोन्ही गोष्टी आहेत. तर जर मला उद्यापासून काही गोष्टी सुरू करायच्या असतील तर मी काय केलं पाहिजे, नक्की काय केलं पाहिजे? मी फिटनेस कोच बघितला पाहिजे का मी जवळची जिम बघितली पाहिजे, की मी सकाळी वॉकिंग चालू केलं पाहिजे? नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून आय विल ऍटलिस्ट गेट इन टू दॅट प्रोसेस? मला ते समजून घ्यायचंय, म्हणजे मी नक्की काय केलं पाहिजे. ओके,
आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला स्टार्टिंगला कळत नाही की करायचं, मग तुम्हाला जर करायचं आहे नक्की सुरुवात कुठून करायची, करेक्ट, राईट. मग ह्याच्यामध्ये एकदम सिम्पल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता आपण येते आहोत, राईट. इथून जर का तुम्ही ठरवलं तुम्हाला जायचं आहे अमरावतीला, ओके. मग अमरावतीला जात असताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येणार आहे, तुम्हाला तर इम्पॉर्टंट आहे, रस्ताही माहित नाही, काहीच माहित नाही, बरोबर, ओके. तर मला असं म्हणायचं की जर कोणी ह्या जसं तुमचे प्रॉब्लेम्स आहे, जर कोणी ह्याची सुरुवात करत असाल तर अगोदर तुम्ही गोल ठरवा तुम्हाला काय करायचंय. गोल असलं की तुम्ही त्या गोष्टीला तुमची जी कन्सिस्टन्सी जी असते ती त्याची लेवल वाढते, बरोबर. ओके. गोल जर का नसेल तर तुम्ही ते नाही करू शकत, बरोबर. तर तुम्ही गोल डिसाईड करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जायचं अमरावतीला, त्याच्यानंतर गोल डिसाईड केल्यानंतर तुम्हाला ते वे फाइंड होतात, बरोबर, की तुम्हाला काय करायचं, मग डाएट मध्ये काय चेंजेस करायचे, मग कुठून सुरुवात करायची, बेसिक एक्सरसाइज प्रोटोकॉल काय असू शकतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही अशा लोकांचा गायडन्स घ्या जे वेल नोन असतील फिटनेसच्या बाबतीत किंवा न्यूट्रिशनच्या बाबतीत, ओके. त्याच्यामध्ये मग त्यांचे वेगवेगळे चार्जेस असू शकतात, ते तुमची आहे की तुम्हाला ते अफोर्ड होत आहेत की नाही, डिपेंड, ओके. अदरवाईज तुम्ही फाइंड आउट करायला गेले गुगल वरती, युट्यूब वरती, ओके, तुम्ही सर्च पण करता, तर तुम्हाला ते बेसिक माहितच नाही तर तुम्ही सर्च काय करणार, सिम्पल आहे, बरोबर. आणि जरी तुम्ही सर्च केलं, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्च केलं की हा मला फॅट लॉस डाएट पाहिजे, फॅट लॉस डाएट आहे ना, बरोबर, फॅट लॉस डाएट आहे ना, पण तो तुम्हाला नक्की सूट होतो का, ओके. तो तुमचा बॉडी टाईप मध्ये बसतोय का, तुमची लाईफस्टाईल काय आहे, ती लाईफस्टाईल त्याला मॅच होते का, बरोबर. तुम्ही मॅच करण्यासाठी तुम्ही अशा एका व्यक्तीचा गायडन्स घेऊ शकता की जे तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल, तुमची लाईफस्टाईल ओळखून तुम्हाला काय हेल्थ इश्यूज आहेत ते पाहून अशा वेळेने तुम्ही ते करू शकता. मग त्याच्यामध्ये त्याचे पर्टिक्युलर चार्जेस पण असू शकता. मग ह्याच्यामध्ये एज्युकेशनल पर्पजने पण आलं की तुम्ही भरपूर वेळेस काय होतं नवीन जिम मध्ये गेल्यानंतर लोकांना समजतच नाही काय करावं, त्यांना कळतच नाही, तर तिथे तुम्ही एक इन्स्ट्रक्टरशी बोलून तुम्ही हे करू शकता. आता एकदम सिम्पल ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर मी जसं लोकांसोबत कोऑर्डिनेट होतं, लोकांना जिम तर करायचे, ट्रान्सफॉर्म तर करायचं, पण त्यांना नाही का एज्युकेशनल पर्पजने गोष्टी माहिती नाही, फिटनेसचा तेवढा अवेअरनेस नाही की त्यांना. मला तर असं म्हणायचं की जो कोणी नाही का नवीन जिम जॉईनिंग करत असेल किंवा जो कोणी हे करत असेल की त्याला ट्रान्सफॉर्म करायचं, तर ऍटलिस्ट त्यांना एज्युकेशनल पर्पजने तरी गोष्टी फाइंड आउट केल्या पाहिजे, ओके. कोणी कोच लावलं तर कोच जर का लावत असेल तर त्यांच्या पाठीमागे त्यांना काय भेटलं पाहिजे की हा बाबा ह्या गोष्टी शिकायला भेटल्या. कोच मी एकदम सिम्पल सांगतो, कोच ह्या दोनच गोष्टीमध्ये तुम्ही हायर करा. फर्स्ट एज्युकेशनल पर्पज, दुसरा की तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. ट्रान्सफॉर्म करत असताना कसं आहे की तुम्हाला मोटिवेशन जो कोच असतो तो प्रॉपरली गाईड करत असतो, तुमचे डिटेल्स घेत असतो, तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आले ते त्याच्या पास्ट ह्याच्या एक्सपिरियन्स मधून तो तुम्हाला त्या गोष्टी थ्रू गायडन्स करत असतो. तर काय होतं जेव्हा तुम्ही स्वतः करायला जाता तुम्हाला तो कालावधी खूप जास्त लागतो, बरोबर, कारण की तुम्हाला गोष्टी फाइंड आउट करायला वेळ लागतो. पण एखादा कोचला जर का तुम्ही हायर करून जर का ते केलं तिथे थोडेफार तुमचे पैसे जातील, पण ते पैसे तुमचे वेस्ट नाही जाणार, ते इन्व्हेस्टमेंट म्हणूनच तुमचे ते जाते किंवा त्याच्या पाठीमागे तुम्हाला ते नॉलेज भेटतंय, बरोबर. तर तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, ते लोकांना समजत नाही. मेन मुद्दा की हा बाबा तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करून त्याच्यातून तुम्हाला रिटर्न भेटताय. पण दीपक, माझा प्रश्न असा आहे की आता तू बघतोय माझी आत्ताची फिजिकल कंडिशन, ओबीज, यू कॉल्ड मी ओबीज, राईट? म्हणजे मला खरंच क्रिटिकल हेल्पची गरज आहे, बरोबर आहे. पण असे खूप लोक असतील की ज्यांना तितक्या लेवलची हेल्प मे बी गरज नसेल, ज्यांना जसं की आता माझे वडील आहेत, 61 वय आहे त्यांचं, त्यांनी ते डेली 10 किलोमीटर वॉकिंग करतात आणि ते दे आर इन गुड शेप. ही इज इन लाईक व्हेरी गुड शेप ऍज इन हेल्थ वाईज. तर मग अशा लोकांना पण कोचची गरज आहे का? किंवा बाबांचं एक उदाहरण दिलं मी, पण जे फॉर एक्झाम्पल एखादा 30-35 वयाचा मुलगा आहे जो स्थूल नाहीये, छान रनिंग करू शकतो, वॉकिंग करू शकतो, कामं सगळी व्यवस्थित करतोय, त्याला पण कोचची गरज आहे का? किंवा याच्यामध्ये आता हे जे आहे ना, याच्यामध्ये बेसिक जर का गोष्टी तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये ऍक्टिव्ह असाल, ओके, तुम्हाला जर का काही गोष्टी मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्या गोष्टी थ्रू म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही हेल्थ इश्यू आहे, तुम्ही डॉक्टर लोकांना कन्सल्ट, बरोबर. तसंच जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले फिटनेस रिलेटेड तर तुम्ही त्यावेळेस त्या व्यक्तीकडे गेले पाहिजे, बरोबर. समजताय ना? फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का आता नॉर्मल व्यक्ती जिम जॉईनिंग का करतो, त्याचा काहीतरी गोल असतो, बरोबर, की बाबा त्याला बॉडी बिल्ड करायची, करेक्ट. मग त्याला वे जर का फाइंड आउट करायचा असेल
तर त्याला प्रोफेशनल कडे जावं, मदत लागणारच आहे. बरोबर. जनरल नॉर्मल लाईफस्टाईल मध्ये जर का पाहायचं म्हटलं, जर का तुम्ही सांगितलं की तुमचे वडील आहेत, खूप फिट आहेत, तर त्यांना ते नॉर्मल जीवन जगतायत, समजताय, बरोबर, त्यांना तसली गरज नाही. ते घरचं जेवण करताय, यु नो, त्यांची लाईफस्टाईल चांगली असल्यामुळे ते त्या ह्याच्यामध्ये आहे, डेली वॉकिंग वगैरे करताय, त्यांना कसली गरज आहे. करेक्ट. त्यांना कोणतेही प्रॉब्लेम, ते अगोदरपासूनच ऍक्टिव्ह आहे, म्हणून त्यांना ते प्रॉब्लेमच येणार नाही. करेक्ट. करेक्ट. हे प्रॉब्लेम ज्यांची लाईफस्टाईल बॅड आहे त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होतात, त्यांना ते प्रोफेशनल, ज्याला प्रॉब्लेम दिसतोय सॉल्व्ह करायची गरज आहे, मे इट बी तुझा मास गेन करायचा असू दे, वेट लॉस करायचा असू दे, फॅट लॉस करायचा असू दे, किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असू दे, स्ट्रेंथ वाढवायची असू दे. ह्याला एक्झाम्पल सहित जर का सांगायचं म्हटलं तर तुम्ही नॉर्मल जीवन जगताय, तरी तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट होणार आहे का? नाही होणार. जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही कन्सल्ट होता. बरोबर. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे ते होतं. बरोबर आहे. असं आहे, जर तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, काहीतरी सॉल्व्ह करायचं आहे, ज्याचा त्रास होतोय, आणि तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. 100%. तसंच कोच आणि मेंटर्सचं पण आहे. कारण मोस्ट ऑफ द जिम मध्ये जरी तुम्ही जाल तरी तिथे तुम्हाला जनरल कोच अवेलेबल असतात, जे तुमचं बेसिक फाउंडेशन नीट राहावं म्हणून मदत करत असतात. जिथं काही तुम्हाला पर्सनल ट्रेनरची खास गरज नाही पडत, जेव्हा तुम्हाला काही वेगळं करायचं. पण जेव्हा तुमचा गोल आहे, मोटिवेशन तुम्हाला हवंय, तर ते गोल, पर्टिक्युलर गोल अचीव्ह करायला प्रॉब्लेम्स येत आहेत, तेव्हा मात्र एक पर्सनल कोच असणं, गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्याने बरेच प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात, तसा गायडन्स नसेल तर. बरोबर. की काय होतं की एखादा कोच जेव्हा गाईड करत असतो त्याला माहित असतं, बरोबर, पण जेव्हा एखादं, समजा मी स्वतःहून, माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी स्वतःहून करायचो तेव्हा मला गोष्टी फाइंड नव्हत्या होत इझिली. बरोबर, बरोबर. मी जर का सांगितलं की रिच अँड प्रोटीन सोर्स, मला मल्टिपल ऑप्शन दिसायचे, पण बेस्ट काय, त्याच्या पाठीमागे सायंटिफिक रिझन काय, ते माहित नव्हतं मला, कारण की त्या बाबतीत माझं एज्युकेशनच नव्हतं. बरोबर. एज्युकेशन हे कोर्सला असतं. बरोबर. ओके. तुम्हाला जर का त्याच्यातून गोष्टी स्वतः फाइंड आउट करायच्या असतील तर तुम्हाला खूप वेळ लागतो. तुम्हाला स्वतःहून शिकायचं असेल तर, बरोबर, आणि त्याला वेळच लागणार आहे. जर का तुम्हाला बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करायचे असतील, फॉर एक्झाम्पल नवीन व्यक्ती जातो, जिम मध्ये जातो, तर तो एक नॉर्मल, जर का त्याला फिट राहायचं असेल तर तो राहू शकतो विदाऊट एनी कोच. गेला जिम मध्ये, ऍक्टिव्हिटी केली, नॉर्मल घरचं हेल्दी फूड खाल्लं, इट इज ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. करेक्ट. तर दीपक, प्रॉब्लेम असल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फिटनेस कोच पाहिजे, खूप जास्त इम्पॉर्टंट. गायडन्स घेणं खरंच महत्वाचं आहे, बरोबरच आहे. तर तुझ्याकडे जेव्हा एखादा माझ्यासारखा क्लायंट येतो आणि चौकशी करतो की बॉस काय करू मी, मला कसा हेल्प करू शकतो तू, तर तुझा अप्रोच काय, कसा वर्गीकरण करतो तू डिफरंट क्लायंट्सना, कुठल्या प्रोग्राम मध्ये कोण फिट बसतंय? आता ह्याच्यामध्ये कसं आहे शुभम, की वर्गीकरणचं जर का म्हटलं तर बेसिक लोक असतात ज्याच्यामध्ये की हा बाबा मला ट्रान्सफॉर्म करायचंय, मला फॅट टू फिट व्हायचंय, किंवा मला वेट गेन करायचंय. तर त्याच्यामध्ये काही नवीन व्यक्ती असतात ज्यांचं जिमचे किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीशी इंट्रोडक्शन पण नसतं, त्यांना बेसिक फंडामेंटल्स पण माहित नसतात. ती एक बिगिनर कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी अशी की जे कंटिन्युअसली, ज्यांना 4-5 वर्ष झाले आणि त्यांना ट्रान्सफॉर्म करायचंय, पण ते कधी होतं, जर का त्यांचा प्रोग्राम सेट नसेल, त्यांचा गोल नसेल, तर ते प्रॉपरली होत नाही. भरपूर लोक 3-3 वर्ष होतात, 3-3 वर्ष झाली तरी जिम करतायत, पण त्यांना रिझल्टच नाही. का? कारण की त्यांचा गोल नाहीये. असं आहे. गोल डिसाईड जर का केलं तर तुम्ही त्यावेळी जाऊ शकता. सो म्हणजे कुणीही तुझ्याकडे आलं तर पहिला प्रश्न आहे की नक्की काय करायचंय. आणि असं तुला वाटतं का की तुझ्याकडे येणाऱ्यांना गोल माहितीये, त्यांचा माहिती असतोच प्रत्येक वेळेला? असं नसतं, प्रत्येक वेळेस नसतं की त्यांना गोल माहितीच असतं. ओके. काही नॉर्मल लोक पण असतात की ज्यांचं बॉडी फॅट, ते डिपेंड करतं की त्यांचं बॉडी कॉम्पोजिशन काय आहे. मग ते कधी कळतं जेव्हा मी त्यांच्यासोबत त्यांचा इंट्रो घेतो किंवा त्यांचं मी जाणून घेतो लाईफस्टाईल वगैरे, त्यांना प्रॉब्लेम्स काय येतात. बरोबर. काही लोक प्रॉब्लेम्स असल्यामुळे जिमला येतात, बरोबर, की त्यांना ते प्रॉब्लेम त्यांच्या जीवनातून कमी करायचे. करेक्ट. काही असे असतात की त्यांना प्रॉब्लेम्स तर काय नाहीये, पण एक लाईफस्टाईलचा पार्ट म्हणून त्यांना ते ऍड करायचं. करेक्ट. आणि त्यांना ती सवय लावायची. करेक्ट. ओके. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मी तुझ्याकडे येऊन हे नाही म्हणू शकत की मला 6 पॅक ऍप बनवायचे. राईट. माझा गोल शुड बी पहिल्यांदा फिट होणं. 100%. पहिल्यांदा माझा BMI, बॉडी मास इंडेक्स किंवा
बॉडी फॅट, जे काही टेक्निकल टर्म्स आहेत त्या तर मला माहिती नाही आहेत, पण ऍटलिस्ट माझा गोल शुड बी की मी फिट असलो पाहिजे. मी रोज 4 किलोमीटर 5 किलोमीटर वॉकिंग न थकता करता आलं पाहिजे. मग नंतरचं गोल असू शकतं की मला ऍब्स पाहिजेत किंवा मला फिट व्हायचंय किंवा श्रेडेड वर्कआउट्स आहेत खूप सारे. तर गोल शुड बी अचिवेबल. बरोबर, 100%. आणि ते प्रत्येकाला माहित असतंच असं नाहीये. सो यू गाईड देम की बॉस ह्या वेळी तुम्ही जाऊ करू शकता, असं आपण प्लॅन करू शकतो. बरोबर आहे. अशा गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. करेक्ट. आता तुम्हाला एकदम सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मला जवळपास 10 वर्ष झाले. पण मला जेव्हा मी कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग वगैरे करतो किंवा नॅचरल बॉडी बिल्डिंग करतो, तर मी पण एक कोच हायर करतो स्वतःला ऍज अ मेंटॉर म्हणून. का मला माहित नाही का, माहिती आहे मला. ओके, पण जेव्हा एखादा मेंटर तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी ह्यापर्यंत गेल्या पाहिजे, मग ते एक ऑर्डर म्हणून म्हणा, त्या गोष्टी मला त्या फॉलो करता येतात. बरोबर, तो एक पार्ट आहे. मोटिवेशन आहे. मोटिवेशन आहे. तर तुम्ही जगातला कोणताही बेस्ट बॉडी बिल्डर पहा, कोणताही, जो जगातला आता 1 नंबर सर्वात पॉप्युलर क्रिस बमस्टड क्लासिक फिजिक, जर का ते माहित असेल की नाही मला माहित नाही, पण क्लासिक फिजिक तो एकदम बेस्ट बॉडी बिल्डर आहे. ओके, पण त्याला पण कोच आहे. का? कारण की ऑर्डर आल्यानंतर ते आपण फॉलो करतो. बरोबर. मी जर का स्वतःहून डिसाईड केलं की बाबा मला 3 महिन्यात किंवा ट्रान्सफॉर्मेशन करायचं, मी गोष्टी करेन, पण ते तेवढ्या 100% नाही देणार. बरोबर. तर त्या ह्याच्याने पण तुम्ही ते हे करू शकता. मागे छडी घेऊन असलेलं कुणीतरी पाहिजे जे आपल्याला लाईनवर ठेवेल. 100%. ते मग बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन साठी तयारी करणं असू दे किंवा अगदी वजन कमी करणं किंवा फॅट लॉस वेट लॉस असू दे. 100%. गॉट इट. ह्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या टाईपचे येतात. एक बिगिनर, इंटरमिजिएट लेवल आणि एक ऍडव्हान्स लेवल. ऍडव्हान्स लेवल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एखादा ऍथलीट आहे, फॉर एक्झाम्पल एखादा क्रिकेट प्लेअर आहे, त्याला कोच करायचंय, मग त्याला काय इम्पॉर्टंट आहे, त्याला फिजिकल स्ट्रेंथ पण इम्पॉर्टंट आहे, एन्ड्युरन्स पण इम्पॉर्टंट, त्याच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या असतात, त्याचा न्यूट्रिशन प्लॅन वेगळा असतो. असं प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे त्याला त्याच्या गोलनुसार ते प्लॅन डिसाईड होतो. बरोबर, असं आहे. आता जेव्हा प्लॅन डिसाईड करतो तेव्हा रिअलिस्टिक गोल ठेवताना काय नक्की विचार करता तुम्ही? म्हणजे 1 महिन्याचा प्लॅन, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा किंवा लॉंग टर्म 1 वर्षभरात मला हे अचीव्ह करायचंय, नक्की ती प्रोसेस काय असते? कसं समजून घेतात की किंवा कशी हेल्प होते लोकांना गोल सेटअप करायला आणि त्या गोल सेटअप केल्यानंतर त्याची ड्युरेशन ठरवायला की बॉस 1 महिन्यानंतर माझा हा चेक पॉइंट असेल की मी बरोबर रस्त्यावर आहे की नाही, हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर ती क्लॅरिटी कशी येईल मला? आता ह्याच्यामध्ये कसं एकदम सिम्पल ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर मी काय ज्योतिषी नाही की जे मी तुमचं नाही का डायरेक्ट फ्युचर सांगू शकतो तुम्ही एकदम बेस्ट होत आहे. बरोबर. हे जे तुम्ही सांगितलंय हे ठरतं कधी? जेव्हा तुम्ही त्या जर्नी थ्रू जाताय. बरोबर. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 20 kg लॉस करायचं, मी तुम्हाला डाएट प्लॅन दिला. असं नाही की आता प्रत्येकाला असं वाटतं की एका डाएट प्लॅन मध्ये सगळं होईल, पण तसं नसतं. ते जर्नी स्टार्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय येतात ते पण पाहावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही किती वर्किंग डेज, किती दिवस तुम्ही वर्कआउट करताय ते पण पाहावे लागतात. मग अशा प्रकारे ती जर्नी डिसाईड होते. मग त्याच्यामध्ये तुमची बॉडी किती सपोर्ट करते, मग त्याच्यामध्ये तुमची बॉडी सपोर्ट करत असताना त्याचं कसं, कोणत्या लेवलने तुम्ही फॅट बर्न करताय, त्याला कार्डिओ इंटेन्सिटी कशी लागते, ते डिपेंड करतं जेव्हा तुम्ही त्या जर्नी थ्रू जाता. बरोबर. त्याच्यानंतर त्या गोष्टी जसं जसं तुमचं डेली वीकली चेकअप्स होतं किंवा 15 डेज 20 डेज मध्ये चेकअप होतं, त्याच्यानंतर ते पुढले गोल ठरतात. तुम्ही एक लेवल अचीव्ह केल्यानंतर दुसऱ्या लेवलला जाऊ शकता, असं असतं ते. त्याच्यानंतर तुमचं ते ड्युरेशन ठरतं. तर अशा प्रकारे ती जर्नी असते. हळूहळू ते जसं बिल्ड होत जातं तसं तुम्ही एक दुसऱ्यांसोबत म्हणजे यू वर्क टुगेदर, कोऑर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट. बरोबर आहे. बरोबर असं आहे. कारण आणि त्यात एक लिमिटेशन पण असेलच की तू ऍज अ फिटनेस कोच 2, 4, 10 जणांसोबत काम करतोय, तुझा एक वेळ आहे त्यांना देण्याचा, त्यानुसार. आणि त्यात पण ते मला एक पुढचा प्रश्न तो पण आहे की वेळ तर तू देतोय, पण समोरच्याकडनं येणारा जो रिस्पॉन्स आहे की कुणी फॉलो करतंय, कुणी फॉलो नाही करत आहे, कुणी अगदीच म्हणजे हटकून साखर खात आहे किंवा गोड खात आहे, तर ते तू कसं टॅकल करतो? किंवा तुझं पण थोडं बायस होतं का की अरे हा करतोय खरंच चांगला, तर ह्याच्याकडे थोडा जास्त वेळ दिला पाहिजे, किंवा हा नाही करत आहे तर राहू दे, आता ह्याच्याकडनं होतच नाही? तुझा कसा अप्रोच आहे त्याच्यावरती? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये एकदम निखळ आणि सोप्या भाषेत मध्ये सांगायचं जर का म्हटलं तर प्रत्येक जो फिटनेस कोच आहे, ओके, त्याला मोटिवेशन कधी येतं? जेव्हा समोरचा क्लायंट एकदम चांगलं काम करत असेल,
फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का वर्गात पास्ट एक्सपिरियन्स शाळेमधला राहिला असेल, जो जास्त उत्तर देतो, जेव्हा सर शिकवत असले त्याच्याकडे जास्त बघतात, तर एक्झॅक्टली ते तसंच असतं. ओके, जर का तुम्ही प्रॉपरली कोचने दिलेला गायडन्स जर का फॉलो करत असाल तर तो 100% तुम्हाला देणार, त्याचं काम पण असतं. पण ह्या दोन्ही गोष्टी 50-50% असतात, देवाण घेवाण टाईप. करेक्ट करेक्ट. माझं काम हे तुम्हाला कोच करणं, की तुम्हाला काय अवॉइड करायचंय, काय नाही करायचंय, सगळ्या काही गोष्टींचं तुम्हाला गायडन्स, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याचं मी टॅकल करणार, बरोबर, त्याला सोल्युशन देणार थोडक्यात, की कसं त्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकता. असं नाही की तुम्ही बाहेर काहीतरी जंक फूड खाताय आणि मी तिथे प्लेट घेऊन आलोय, ते नाही करू शकत. ते नाही करू शकत. बरोबर. सिम्पल. त्याच्यामध्ये तुमचे तेवढे एफर्ट्स असले पाहिजे की तुम्हाला ते करायचंय. तुम्हाला जे मार्गदर्शन भेटतं त्यावरती तुम्ही 100% आले पाहिजे. बरोबर. लोकांना एक्सपेक्टेशन असतात कोच कडून की अरे यार मी कोच जॉईनिंग केलं तर ते रिझल्ट, त्याच्यासाठी तुम्ही केलं पाहिजे ते प्रॉपरली, तेव्हा ते रिझल्ट अचीव्ह होणार आहे. बरोबर. असं नाही की कोचने जिम मारली तुमची बॉडी झाली, ते पण नाही होऊ शकत. नाही, बरोबर आहे. पण असं नाही का वाटत की जे प्लानला स्टिक राहू शकत नाहीयेत त्यांच्या प्रती पण तुला थोडा आणखी जास्त वेळ देण्याची गरज आहे, त्यांना पुश करणं आहे. कारण समजा माझ्यासारखं आहे आणि मी 1-2 दिवस मिस केलं जिम किंवा एक्सरसाइज मिस झालं माझ्याकडनं, तर मे बी ते 2 दिवसाचं कधी 15 दिवस, 15 दिवसाचा 1 महिना होतो ते मलाच कळत नाही. आणि मग मी एक ब्रेक येतो, मग थांबून जातं सगळंच. त्याच वेळेला जर समजा मला कोचनी किंवा मेंटरनी थोडं जास्त पुश केलं, थोडं जास्त दंडा दाखवला, तर मे बी मी पटकन वापस येईल. असं मग त्यासाठी तुला वेळ द्यावा लागत असेल. त्याच्यासाठी एक जेव्हा पर्सनली मी जेव्हा काम करतो, माझ्या याच्याने सांगतो की पर्सनली जेव्हा मी काम करतो तेव्हा एक अंडरस्टँडिंग आणि कोऑर्डिनेशनचं खूप इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये. मी असं तुमच्या पाठीमागे छडी घेऊन पाठीमागे नाही लागू शकत की अरे बाबा तुला आज डाएट झालाच होता, नाही का. मी बी ते करू शकतो, पण तुमच्या लाईफमध्ये वेगळे प्रॉब्लेम असू शकतात. बरोबर. की ज्याने ते रिअलिस्टिक प्रॉब्लेम असू शकतात, ज्याने ते फॉलो नाही झालं. ते अंडरस्टँडिंग समजून घेऊन त्याला आपण सोल्युशन दिले पाहिजे. तर ते कोऑर्डिनेशन आणि ह्याने होतं. आणि भरपूर वेळेस असं होतं पण की एखादा जो क्लायंट असेल किंवा एखाद्या व्यक्तीला होत नाहीये ते कन्सिस्टन्सी, त्याच्या पाठीमागचे प्रॉब्लेम्स काय ते समजून घेऊन त्याच्यावरती आपण सोल्युशन केले पाहिजे. तेव्हा ते 100% ठीक आहे, होत नाही ते पुश करावंच लागतं. बरोबर. असं आहे. आणि ऍज अ कोच म्हणून ते माझं काम आहे की ते मी पुश केलं पाहिजे. करेक्ट. 100% ते मेंटरचं काम आहे. खरंय. आता हे सगळं करत असताना, क्लायंट सोबत काम करत असताना 100% गॅरंटी आहे मला की लोक तुला हे पण विचारत असतील की चीट मील कधी घेऊ किंवा चीट डेज काय आहेत, मी कधी खाऊ शकतो मला जे आवडतं. कारण मी प्रचंड खाण्याचा, मला आवडतं प्रत्येक गोष्ट नवीन ट्राय करायला, खायला. तर मी जरी जिम करायला लागलो, डाएट करायला लागलो किंवा प्लान फॉलो करायला लागलो कोचने दिलेला, मेंटरने दिलेला, तरी पण माझ्या मनात कुठेतरी राहील की अरे मला एक दिवस तरी पाहिजे ती सुटका ज्याच्यात मी काहीतरी खाऊ शकेन. तर ते थोडं समजून सांग, चीट मील म्हणजे काय, चीट डेज कसे फॉलो केले पाहिजे. समजलं मला. ह्याच्यामध्ये काय की जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी करताय तर ह्युमन सबकॉन्शियस माइंड मध्ये काय की तुम्ही डाएट चालू करताय तेव्हा तर अजून जास्त क्रेविंग होते की अरे यार मी डाएट चालू केला, आता मला ते नाही खायचंय, तर त्याच्याकडे जास्त फोकस जातं. बरोबर. त्या प्रकारे पण असतं. ओके. तर काही जे फुडीज आहेत, जसं की तुम्ही फुडीज आहात, जेव्हा तुम्ही एकदम स्ट्रिक्टली डाएट चालू केला तर तुम्हाला वाटेलच की अरे यार मला हे खायचं, मी मिस करतोय, नाही का. त्या प्रकारे पण त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की एक नॉर्मल बॅलन्स डाएट घेऊ शकता. असं नाही की तुम्ही एकदम स्ट्रिक्टली जाताय, स्टार्टिंग तिथून करा. मला असं नाही की एकदम स्ट्रिक्टली बॉडी बिल्डर टाईप डाएट प्लॅन फॉलो करायचं, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅलरी ट्रॅक करून ज्या काही हे एन्जॉयबल गोष्टी आहेत त्या पण एन्जॉय करता आल्या पाहिजे, त्या थ्रू पण तुम्ही करू शकता. मी त्या गोष्टीचा अपोज नाही. ओके. तुम्हाला जर का एखादा फक्त त्याच्यामध्ये लागणारा जो कालावधी आहे तो एक्सटेंड होऊ शकतो पुढे. जेवढं तुम्ही प्रॉपरली करतात तेवढं तुम्ही फास्ट मध्ये रिझल्ट आणू शकता. जर का तुम्हाला पिझ्झा बर्गर खाऊन पण ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तुम्हाला, तर थोडक्यात म्हणायचं तुम्ही त्या प्लॅनला एक्सटेंड करू शकता. बरोबर. तुम्हाला जर का प्लॅनचा कालावधी कमी करायचा असेल तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये म्हणजे आयडियली चीट मील किंवा चीट डेज हे अवॉइड केले पाहिजेत जेव्हा तुम्ही एखादा स्ट्रिक्ट डाएट फॉलो करताय. स्ट्रिक्ट डाएट माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, तुम्हाला गोल आहे, आपल्याला हे जीवन जगायचं आहे, जीवनामध्ये एन्जॉयबल गोष्टी केल्याच पाहिजे. त्या गोष्टीचा कधीच अपोज राहिलेला नाही. बरोबर. ओके. की फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा काय वाटलं गुलाबजामुन खायचंय, खाल्लं पाहिजे. तुम्ही जीवनात आले, जीवनात गुलाबजामुन नाही खाल्ले उपयोग काय. बरोबर आहे.
जोपर्यंत तुम्ही एक हेल्दी रेंज मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्लॅनवर स्ट्रिक्ट लावा. जेव्हा तुम्ही नॉर्मल झाले, एक हेल्दी रेंज मध्ये आले, त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टी एन्जॉय करा, पण त्या बरोबर लिमिट. ऍटलीस्ट जेव्हा तुम्ही एखादा प्लॅन फॉलो करताय, एवढी मेहनत घेताय, तर शक्यतो अवॉइड करा. पण अगदीच जसं ह्युमन सायकोलॉजी आहे की बस नाहीच खाल्लं तर एखाद्या वेळेस तो थ्रेशोल्ड तुटतो आणि माणूस सगळंच बंद करतो आणि परत बॅक टू झिरो चालू होतं. ते होऊ नये म्हणून फक्त जर तुम्हाला हवं असेल तर थोडं इंटेलिजन्स इज नेसेसरी. तेव्हा मग चीट मील, चीट डेज असणं इज हेल्पफुल, राईट? भरपूर वेळेस असं पण होतं की सरांनी सांगितलं चीट मील, मग ते जास्तच खास सुटतं, असं पण होतं. करेक्ट. तिथं तुम्हाला कंट्रोल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. ठीक आहे, शक्यतो तरी अवॉइड केलं पाहिजे. शक्यतो अवॉइड, मी लक्षात ठेवेन. तर दीपक, आपण बोलत होतो की काय नेक्स्ट स्टेप्स असल्या पाहिजेत, बरोबर आहे? जर मला एखाद्याला फिटनेसची जर्नी चालू करायची असेल तर नेक्स्ट स्टेप काय असेल? तर पहिला प्रश्न येतो की मी जिम जॉईन केली पाहिजे की मी होम वर्कआउट केलं पाहिजे की मी योगासनं केले पाहिजे? तर तिथे तू मार्गदर्शन कसं करतो? तिथे तुझा गायडन्स काय लेवलचा सपोर्ट तू देऊ शकतो जेणेकरून तो प्रश्न सॉल्व्ह होईल प्रत्येकासाठी? माझ्यासाठी काय चांगलं आहे? ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जर का तुम्हाला लाईफस्टाईल मध्ये काहीतरी फिटनेस ऍक्टिव्हिटी ऍड करायची, मग त्याच्यामध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुमचा टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमची वर्किंग लाईफचा त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग ह्याच्यानुसार त्या गोष्टी ठरतात. ओके, तुम्हाला जर का प्रॉपरली जिम साठी टाइम भेटत असेल तर तुम्ही जिम मध्ये जा, कारण की तिथे सोपे आहे. तिथं इक्विपमेंट असे बिल्ड केलेले असतात जेणेकरून तुम्हाला ते सोयीस्कर जात. ओके, आणि तुम्ही जर का होमवर्कआउट, तुम्हाला जर का ते पॉसिबल होत नसेल, तुम्हाला कामातून वेळ भेटत नसेल, तर तुम्ही घरी पण एक्सरसाइज करू शकता. असं नाही की त्याने रिझल्ट येणार आहे. घरी पण एक्सरसाइज केलेली ती खूप जास्त इफेक्टिव्ह असते, ती पण इफेक्टिव्ह असते. बरोबर. आता भरपूर वेळेस करोनाच्या काळामध्ये लोकांनी घरी एक्सरसाइज केली, त्याचा इफेक्ट नाही आला का? आला इफेक्ट त्याचा. जर का तुम्हाला टाइम पॉसिबल होत नसेल तर मग तुम्ही घरी एक्सरसाइज करा, अदरवाइज जिम मध्ये करा. टाइम आणि दुसरं गोल वरती पण डिपेंड करतं का, की नक्की मला काय अचीव्ह करायचंय? म्हणजे जर गोल माझा असेल की मला वेट गेन, मसल गेन करायचंय, मला बॉडीज बिल्ड करायची आहे, तर जिम वर्कआउट थोडं जास्त हेल्प करतं का? येस, डेफिनेटली, होम वर्कआउट पेक्षा. आणि जर मला वेट लॉस करायचा आहे किंवा कार्डिओ, माझी फिटनेस लेवल वाढवायची आहे, तर होम वर्कआउट वरती पण काम होऊ शकतं, असं काही आहे का? आता ह्याच्यामध्ये इक्विपमेंटचा रोल खूप जास्त येतो ह्याच्यामध्ये, की जेव्हा तुम्हाला मसल बिल्ड करायचे असेल तर मसल्सला हायपोट्रॉफी थ्रू ट्रेन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही हा कप उचलला, तुमची स्ट्रेंथ एवढी आहे, ओके, ह्या कप उचलण्या एवढी, तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा काहीतरी 100 kg हेवी उचलायचं असेल तर तेवढी स्ट्रेंथ तुम्हाला बिल्ड करावी लागते. मग ते कसे होते? जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता. बरोबर. ओके, पण तेवढं वेट तुमच्या घरी अवेलेबल असतं का? नसतं. बरोबर. जिम मधले जे इक्विपमेंट्स आहेत, दे प्ले अ मेजर रोल इफ यू हॅव सर्टन गोल. बरोबर. त्या गोलनुसार ते बेनिफिट ठरतं, राईट? आणि आता जिम असू दे किंवा होम वर्कआउट असू दे, त्याचं को रिलेशन तुमच्या डाएटशी आहे का? की ते तुम्ही इररिस्पेक्टिव्ह ऑफ जिम मध्ये वर्कआउट करताय, होम वर्कआउट करताय की योगासना करताय, दॅट इज वन डिफरंट प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम किंवा दुसरी लेन्स इज डाएट. त्यांचं रिलेशन आहे का, की इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट बोथ आर डिफरंट? ते डाएटचा जो रोल येतो तो तुमच्या, अजून परत एकदा सांगतो की तो तुमच्या गोलवरती असतो. बरोबर. ओके, तुम्हाला कशा प्रकारची बॉडी बनवायची त्याच्यावरती डिपेंड करतं, की तुमची मसल रिकव्हरी कशी आहे, त्याच्यावरती तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट ठरते. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला खूप जास्त तुम्ही डेली आठवड्याभरातून तुम्ही 6 वेळेस मसल ट्रेन करताय, त्याच्यामध्ये तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट ही खूप जास्त वाढते. बरोबर आहे. असं आहे ते. तुम्ही किती बॉडीला स्ट्रेस देताय, स्ट्रेस देणं मीन्स की तुम्ही एक्सरसाइज करताय, एक्सरसाइज मीन्स स्ट्रेस. बरोबर. ओके, बरोबर आहे. तुम्ही किती एक्सरसाइज करता त्याच्यावरती तुमची रिकव्हरी डिपेंड करते, त्याच्यावरती तुमचा डाएट ठरतं. बरोबर. आणि प्रोटीन म्हणालास म्हणून, तर प्रोटीन काय रोल प्ले करतं नक्की डाएट मध्ये? म्हणजे मी जेव्हा प्रोटीन आता बोलतोय तेव्हा प्रोटीन मे बी इट इज व्हे प्रोटीन, लाईक पावडर फॉर्म ऑफ प्रोटीन, किंवा मग खाण्यातून न्यूट्रिशन थ्रू जे प्रोटीन मिळतं, डाळी खाल्ल्याने किंवा उसळ खाल्ल्याने किंवा अंडे खाल्ल्याने, तर त्याचं रिलेशन कसं आहे? कारण व्हे प्रोटीन नक्की काय करतं, किंवा कुठल्याही फॉर्म मधलं प्रोटीन तुझ्या या फिटनेस जर्नीमध्ये काय एक्झॅक्ट रोल प्ले करतं?
शुभम, सांगायचं म्हटलं तर हे एकदम मी तुम्हाला नाही का सिम्पल, कॉम्प्लिकेटेड नाही म्हणत, तर सिम्पल याच्यामध्ये सांगतो. ह्युमन बॉडीला सर्वाइव्ह साठी 3 मॅक्रोन्यूट्रिएंटची गरज असते. ओके, जे तुम्हाला इयत्ता 5वी पासूनच स्टार्ट होतं ते, की प्रथिने, मी मराठी ठीक आहे, शाळेमध्ये शिकलेलो आहे. बरं. प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. प्रथिने मीन्स काय? प्रोटीन. कार्बोदके मीन्स काय? कार्बोहायड्रेट. स्निग्ध पदार्थ मीन्स फॅट्स. तर हे 3 मॅक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला गरजेचे असतात. बरोबर आहे. मग प्रथिनेचं काम काय आहे, प्रोटीनचं काम काय आहे, की तुमचे जे डॅमेज सेल आहेत त्यांचं परत ते रिकव्हरी करणं. ओके. प्रोटीनचे खूप सारे फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. असं नाही की फक्त मसल रिकव्हरी किंवा नाही का तुमचं फॅट लॉस मध्ये मदत करणं. ओके. हे नाही, त्याचे भरपूर सॉरी टू कट यू, डॅमेज सेल्स म्हणजे एक्सरसाइज केल्याने आपण ऍक्च्युअली सेल ब्रोक करतो का? येस. ओके. सेल्स ब्रोक करतो. तुम्हाला एकदम सिम्पल ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर जस्ट इमॅजिन की एक धागा घेतला आपण, त्याला कट केला कात्रीने. ओके, ते कट केल्यानंतर त्याला जोडायचं. आता एकदम तो मसल फायबर म्हणून इमॅजिन करा. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, एक्सरसाइज केल्याने आपण मसल ब्रेकडाऊन करतो, तोडतोय आणि त्याला नवीन अजून स्ट्रॉंग हो. बरोबर. ते स्ट्रॉंग कधी होईल? जेव्हा ते जुळेल, त्याची ते अडॅप्ट होईल, त्याची कॅपॅसिटी पहिल्यापेक्षा जास्त असेल की बाबा एवढ्या स्ट्रेसने ते तुटलंय, त्याची कॅपॅसिटी अपग्रेड झालेली असेल. ओके. मग ते औषधाचं काम हे प्रोटीन करतो. त्या रिकव्हरीसाठी प्रोटीन करतो. त्यासाठी प्रोटीन इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये तुम्ही डाएट थ्रू घेताय, फूड जे घरचं जेवण आहे त्याच्यामधून घेताय की सप्लिमेंट थ्रू घेताय, ते पोट नाही विचारणार. तुम्ही सप्लिमेंट थ्रू आतमध्ये गेल्यानंतर हे प्रोटीन ते नाही विचारणार. बरोबर. ते कसं प्रोटीन गरजेचं आहे. बरोबर, ते इम्पॉर्टंट आहे. व्हे प्रोटीनवर तुझं काय ओपिनियन आहे? व्हे प्रोटीन वरती माझं ओपिनियन आहे की जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल, व्हेगन असाल, तर व्हेगन आणि व्हेजिटेरियन मध्ये तेवढे प्रोटीन फूड अवेलेबल नसतात तेवढे, म्हणजे ऑप्शन्स खूप कमी आहेत. मग तेव्हा मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमचं जे डेली रिक्वायरमेंट प्रोटीन आहे, फॉर एक्झाम्पल एखादा नॉर्मल ह्युमन बिंगला जनरल लाईफस्टाईल जगण्यासाठी त्या पर केजी त्याला पर ग्रॅम एवढे प्रोटीन, फॉर एक्झाम्पल तुमचं जर का 120 केजी वेट आहे, तर तुम्हाला 120 ग्राम एक नॉर्मल सर्वाइव्ह साठी एक हेल्दी रेंज मध्ये तेवढं पर डे रिक्वायरमेंट असतं. ओके. जर का तुम्ही त्याच्यापेक्षा कमी खात असाल तर मग ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही. बरं. तुम्हाला जर का बॉडी बिल्ड करायची असेल तर प्रोटीनची रिक्वायरमेंट अजून जास्त वाढते. ओके. त्याचं काम असं नाही की फक्त मसल बिल्ड करणं, त्याचे भरपूर फंक्शन्स आहेत. आपले दात, केस, स्किन टिश्यू सगळे काही प्रोटीनने बनलेले. ओके. असं आहे. म्हणजे ह्या रिकव्हरीसाठी जेवढं प्रोटीनचा कोटा गरजेचा आहे तो तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या, पण तो कोटा शरीराला मिळाला पाहिजे. पूर्ण. जर का तो कोटा भेटला नाही तर तुमची बॉडी अजून जास्त स्ट्रेस मध्ये जाते. ओके. असं आहे. त्याला अडॅप्टेशनला किंवा त्याला ते वेळ लागतो खूप जास्त. जे न्यूट्रिशन किंवा जो डाएट प्लॅन बनवतो आपण एखाद्या क्लायंटसाठी, त्यावेळेला तुम्ही हा विचार करता की त्याला रिक्वायर्ड प्रोटीन कसं मिळेल आणि ते मग कुठल्या वेळी घ्यायचं. मे बी 2 अंडे ऍड केले किंवा वे प्रोटीनचा एक स्कूप ऍड केला तर तो बॅलन्स जो डिपेंड राहतं की त्याची लाईफस्टाईल कशी आहे, रिक्वायरमेंट काय आहे, अफोर्डेबिलिटी काय आहे, सगळ्या गोष्टी पाहून ते त्याच्यामध्ये कन्सिडर करायला लागेल. बरोबर आहे. सो दॅट इज लाईक प्रोटीन. जे कार्ब्स आपण बऱ्याच डिफरंट प्लान ऐकलेत. किटो मध्ये कार्ब्स अगदी लो कार्ब्स आणि हाय फॅट पाहिजे, किंवा इंटरमिटंट आहे, वेगवेगळे डाएट प्लान आहेत. त्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स ह्यांचा एक मेजर रोल आहे प्रोटीनच्या सोबत. तर त्याचं काय प्रपोर्शन आहे, म्हणजे त्याचं नक्की काय गणित आहे? अगदी सिम्पल जर सांगायचं झालं हाय लेवल, तर काय कसं समजून घ्या? प्रपोर्शन असं आहे की जर का तुम्हाला वेट लॉस करायचंय, तुम्ही कोणताही डाएट घ्या. आता ह्या बाबतीत खूप जास्त कॉन्ट्रोवर्सीज आहे. करेक्ट. की तुम्ही हे फॉलो करा, तुम्ही ते फॉलो करा. करेक्ट. पण ऍट दी एंड मेजर रोल काय आहे? कॅलरी डिफिशियंटचा. कॅलरी डिफिशिट मीन्स काय की तुम्हाला दैनंदिन लागणारी जी ऊर्जा आहे, बरोबर, त्यापेक्षा थोडंसं तुम्ही कमी कॅलरीजचं खाल्लं की तुम्ही वेट लॉसला जाणार. ओके. एक्झॅक्टली. फॅट आणि कार्ब्स मध्ये जास्त कॅलरीज असतात असं आहे का? असं फॅट मध्ये पर ग्रॅम फॅट मध्ये 9 किलो कॅलरीज असते. ते 9 किलो कॅलरी हे एक युनिट आहे. ओके. तर 1 ग्राम कार्बोहायड्रेट मध्ये 4 किलो कॅलरी असते. ओके. 1 ग्राम फॅट मध्ये 9 किलो कॅलरी असते. ओके. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही थोडंसं जरी फॅट घेतलं, तुपाचा चमचा घेतला,
तुपाचा चमचा घेतला तर 15 ml जर का तूप घेतला त्याला गुणिले 9 ने करायचं, तेवढ्या कॅलरी आपण कन्झम्पशन ओके ओके ओके. आणि आपला होल गोल इज कॅलरी डेफिसिट. कॅलरी तर मग त्या प्रपोर्शन मध्ये ते गरजेचं आहे, पण त्या रिलेशन मध्ये आपण कंझ्युम केलं पाहिजे. आणि हे सगळं आपण जेव्हा एखादा डाएट प्लॅन बनवतो तेव्हा कोच म्हणून यू डिसाइड की काय किती प्रमाणात ते घेतलं पाहिजे, काय चेंजेस करता आले पाहिजेत. बरोबर. 100%. कूल. अँड दॅट इज समथिंग एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो. कारण प्रत्येकाकडे एखादा ऍप आहे, प्रत्येक जण कुठल्या तरी कोच कडे जातोय, तर तो कोच त्याच्या हिशोबाने त्याला गाईड करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टीला कोचची खूप जास्त गरज असते. खूप गरज आहे. तो डिसाइड करतो की न्यूट्रिशनिस्टची गरज असते. करेक्ट. की काय आहे, किती ग्राम प्रोटीन गेलं पाहिजे. करेक्ट. मग तुम्हाला किती मेंटेनन्स कॅलरी तुमची किती आहे, तुम्हाला डेफिशिएट किती गेले पाहिजे. बरोबर. त्या सगळ्या काही गोष्टी ठरतात. मग तिथून ठरतात की कार्बोहायड्रेट किती ग्राम पाहिजे, प्रोटीन किती ग्राम पाहिजे, फॅट किती ग्राम पाहिजे. बरोबर. आणि आता आपण बोलतोय न्यूट्रिशन आणि या गोष्टींबद्दल म्हणून विचारतो, सामान्य नॉर्मल माणसाला ज्याचं काही फार वेगळं गोल नाहीये, फिटनेस इज द गोल फॉर एक्झाम्पल, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन, डाएट किंवा इव्हन चीट डाएट, ह्या सगळ्या गोष्टी किती मॅटर करतात. म्हणजे एक्सरसाइज कम्पेअर टू न्यूट्रिशन प्लॅन, हे यामध्ये प्रायोरिटी वाईज तू काय कसं कन्सिडर करतो एखाद्या नॉर्मल माणसासाठी जर का सांगायचं म्हटलं तर फर्स्ट माझ्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये फर्स्ट असेल न्यूट्रिशन टॉप लेवलला. ते तुमचं ओके झाले पाहिजे, तिथूनच सगळ्या काही गोष्टी हालतात. बरोबर. सेकंड इज रेस्ट. लोकांना तेच माहिती नाही. स्लीप आणि लोक जेव्हा ट्रान्सफॉर्म करायचं म्हटलं की ते एक्सरसाइज करायचे त्या गोष्टीला खूप जास्त प्रायोरिटी देतात. राईट. पण रेस्ट आणि न्यूट्रिशन ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. हे 3 फिटनेसचे ट्रायपॉड आहेत. त्याच्यातलं एक पाय जरी तुटला ना तरी तुमची प्रोग्रेस संपली. बरोबर आहे. समजलंय. मग रेस्ट पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रेस्ट मध्ये गोष्टी तुमच्या हार्मोन्स वगैरे सगळ्या काही गोष्टी त्यामध्ये बॅलन्स करतात. रेस्ट जर का नसेल बॉडीला तर बॉडी ही कॅटाबॉलिक स्टेट मध्ये जाते. तुम्ही प्रॉपरली फंक्शन करू शकत नाही. एक दैनंदिन जीवनामध्ये फंक्शन नाही करू शकत तुम्ही. बरोबर आहे. ओके. त्या रेस्टच्या होती खूप जास्त गोष्टी कनेक्टेड असतात. आणि थर्डला एक्सरसाइज येते. बरोबर आहे. आता एक्सरसाइज जरी नाही केली तरी तुम्ही वजन कमी करू शकता. समजलं तुम्हाला. नाही केली तरी करू शकता तुम्ही वजन कमी. बरोबर. पण एक्सरसाइजचं इम्पॉर्टन्स काय आहे की जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिशिट मध्ये जाता तर ते मसल रिटेन राहण्यासाठी ते एक्सरसाइज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि जशी एज होते तसे तुमचे मसल्स खूप कामी येतात. जर का तुमची मसल क्वालिटी नसेल तर तुम्ही अजून जास्त लवकर म्हातारे होतात. त्याच्यामुळे मसल्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. गॉट इट. सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन आहे, ते तुमचं नीट झालं पाहिजे. राईट. तुम्ही काय खाताय त्याच्यावरती तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला असला पाहिजे. रेस्ट म्हणजे स्लीप आणि रेस्ट इज लाईक ते 2 नंबरला येतं. आणि मग एक्सरसाइज, मग मोबिलिटी, मग मे बी त्याच्यात जिम आलं, होम वर्कआउट आलं किंवा इव्हन वॉकिंग आलं. राईट. कूल. आय मीन दॅट इज समथिंग आय एम प्रिटी मच इंटरेस्टेड इन ऍज वेल. म्हणून तो प्रश्न विचारून घेतला. तिसरा मुद्दा आहे हायड्रेशन, पाणी. सगळेजण म्हणतात की 3-4 लिटर पाणी पिलं पाहिजे. तर पाणी कुठे मेजर रोल कुठे प्ले करतं? पाण्याचा काय रोल आहे या सगळ्या ओव्हरऑल जर्नीमध्ये, प्लॅन मध्ये? पाणी हे खूप जास्त असेन्शियल आहे आपल्या बॉडीसाठी. कारण की 70 to 78% बॉडीमध्ये पाणीच आहे. त्याच्यामध्ये जर का ती लेवल जर का कमी झाली तर बॉडीला भरपूर प्रॉब्लेम्स येतात. बॉडी विषारी घटक कसं काय बाहेर टाकू शकते. बॉडी डिहायड्रेट झाली तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, स्किन रिलेटेड, इंटरनल ऑर्गन रिलेटेड. तर ती एक लेवल मेंटेन ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. दुसरी, जर का फॅट लॉस किंवा वेट लॉसच्या दृष्टिकोनाने जर का त्या गोष्टीकडे पाहत असाल तर तेव्हा पण जर का पाणी जर का पिलं, जेवणा अगोदर थोडंफार पाणी पिलं तर तुम्ही कमी जेवण करू शकता. तुम्ही अप्लाय करू शकता. बरोबर आहे. आणि तुम्ही जेवढं पाणी पिता तेवढे तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स नाही येणार हायड्रेशन असल्यामुळे. बरोबर. तेवढे तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहता. तुम्हाला जे काही किडनीला पण जास्त स्ट्रेस नाही येणार तुमच्या. तर पाण्याचा खूप जास्त रोल आहे. तर ते एक असं नाही की जास्त पण पिलं पाहिजे. जेव्हा आता भरपूर लोक सांगतात की हा बाबा दिवसाचे 8 लिटर पण झाले पाहिजे, तेवढे नाही. जशी तुम्हाला गरज आहे, जशी तुम्हाला थर्स्टिंग वाटेल किंवा तुम्हाला वाटते की हा बाबा तहान लागली, तेव्हा तुम्ही पाणी पिलं पाहिजे. कधी कधी टेम्परेचरच्या ह्याच्यामुळे पण असं होतं की आपल्याला तेवढं पाणी पिणं लक्षात राहत नाही किंवा कामाच्या ह्याच्यामुळे. तर एक डेलीचं जे रिक्वायर्ड आहे की तुम्ही
नॉर्मल ह्याच्यामध्ये जर का तुम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला 4 ते 5 लिटर कंटिन्यू पिणं आहे. ओके. जर का तुम्ही एक्सरसाइज वगैरे करत असाल ओके. ते कंपल्सरी आहे. ओके. जर का तुम्ही नॉन ऍक्टिव्ह असाल, एक्सरसाइज वगैरे नाही करत, तर तुम्ही 4 लिटर मिनिमम ओके. एवढं तुमचं कन्झम्पशन पाहिजे. पाहिजे. पाणी म्हणजे पाणी पिणं महत्वाचं आहे लिमिटमध्ये आणि प्रमाणात जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. करेक्ट. हायड्रेशन झालं, न्यूट्रिशन झालं, प्रोटीन्स झाले, सगळ्याबद्दल आपण बोलून झालंय. आता दीपक आपण येतोय आपल्या शेवटच्या इंटरेस्टिंग सेगमेंटकडे, जो आहे रॅपिड फायर. ओके. काही प्रश्न विचारेन, त्याचे तुम्हाला फास्ट तुला जे सुचतंय त्याचं ती उत्तरं दे. ओके. ठीक आहे? 100%. लेट्स गेट स्टार्टेड. वेट लॉस करताना कार्डिओ की वेट लिफ्टिंग? बोथ. ओके. तुझा फेवरेट जंक फूड काय? रसमलाई. आहा, नाईस. फेवरेट सॉन्ग वाईल यू आर एक्सरसाइजिंग? मराठी सॉन्ग. कुठलंही मराठी सॉन्ग? कुठलेही मराठी सॉन्ग डीजे वाले. गुड. फेवरेट एक्सरसाइज? फेवरेट एक्सरसाइज मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, बट बॅक अँड बायसेप. फेवरेट फिटनेस जर्नी यू हॅव वर्क फॉर? मसल बिल्डिंग. ओके. एखादं चॅनल रिकमेंड करायचं असेल तुझ्या रोल मॉडेलचं किंवा तुला आवडतं असं ते? जर का तुम्हाला न्यूट्रिशन विषयी जर का जास्त नॉलेज अपडेट करायचं असेल तर माझं सजेशन असेल की फिटनेस विथ जेसी. ओके. फिटनेस विथ जेसी. जेसी त्यांचं चॅनल खूप चांगलं आहे. ओके. आणि त्याच्यामधून तुम्ही नॉलेज वगैरे गेन करू शकता. ठीक आहे. दुसरं ऍज अ मेंटर म्हणून मी ज्यांना फॉलो करतो ते तर आता नाही राहिलेत, मिस्टर कैजात कपाडे सर, जे की माझे मेंटर होते. ओके. ते खूप जास्त तुम्ही जर का त्यांच्याविषयी सर्च केलं तर तुम्हाला त्यांनी फिटनेस इंडस्ट्रीला एक नेक्स्ट लेवलला आणलेलं आहे. ओके. ते खूप जास्त. ठीक आहे. दोघांच्या पण लिंक आपण कमेंट सेक्शन मध्ये टाकून देऊया. 100%. तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे, वडापाव खाऊन फिटनेस जर्नी करू शकतो का? वेट लॉस करू शकतो का? नाही. असं कुठलं फूड आहे जे टेस्टी पण आहे आणि वेट लॉस जर्नी मध्ये पण चालतं? ओके. आता हे कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन ऍक्च्युली की वडापाव खाऊन नाही का. आता जर का मी नाही उत्तर दिलं तर भरपूर लोक म्हणू शकतात की वडापाव खाऊन पण होऊ शकतात, पण ते डिपेंड करतात. पण माझ्या दृष्टिकोनाने नाही खायला पाहिजे. असं कुठलं फूड आहे का की जे मी कितीही खाऊ शकतो भलेही माझी वेट लॉस? व्हेज मध्ये, नॉनव्हेज मध्ये? व्हेज मध्ये. व्हेज मध्ये दूध. ओके. कारण की पण ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे ते नाही खाऊ शकत. व्हेज मध्ये जर का म्हटलं तर व्हेज मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ओके. आणि नॉनव्हेज? नॉनव्हेज मध्ये चिकन. ओके. चिकन टेस्टी पण बनवू शकता तुम्ही आणि ओके डाएट मध्ये पण ठेवू शकता. ओके. फेअर. दीपक, प्रश्न असा आहे की प्रत्येक जण ROI बघतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, राईट? की मी जर तुझ्यासोबत काम करतोय किंवा तू माझ्या फिटनेस जर्नीवरती माझ्यासोबत मला गाईड करतोय, आजकाल कोच म्हणून बघण्याचा दृष्टिकोन पण खूप बदललाय लोकांचा, बरोबर आहे? 100%. तर बरेच लोक असे गॅरंटी मागतात की तू माझ्यासोबत काम केलंस तर माझं खरंच वजन कमी होईल, याची काय गॅरंटी आहे? अशा लोकांना तुझ्याकडे काय उत्तर आहे? अशा लोकांसाठी माझं असं उत्तर आहे, जर का ते टुवर्ड त्यांच्या जर्नी जर का प्रॉपरली हे राहतील, लॉयल राहतील, तर ते 100% तेवढं जे त्याचं मेंटरचं जे एक्सपेक्टेशन आहे त्यावरती ते उतरू शकतात. मेंटरचं काम काय आहे? कोचिंग, त्यांना गायडन्स करणं. बरोबर आहे. मग ते तुम्हाला भरू नाही शकत किंवा ते तुमच्या पाठीमागे लागू नाही शकत. बरोबर. ते तुम्हाला गाईड करणार आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही ठेवू पण शकता आणि ते तुमच्यावरती पण डिपेंड आहे. तुम्ही जसं वागताय, तुम्ही जसं फॉलो करताय त्यानुसार तुम्हाला रिझल्ट मिळणार. 100%. प्रत्येक कोच त्याच्या साईडने तर 100% द्यायचा प्रयत्न करतोय, टाकणारच आहे. बरोबर आहे. असं आहे. ओके. हे सगळ्यांना कळलं पाहिजे. धन्यवाद. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुला माझ्यासोबत काम करायला आणि माझ्या फिटनेस जर्नीवर काम करायला आवडेल का? हा, थोडस जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे कारण पास्ट मध्ये तुम्ही जी हिस्ट्री सांगितली, पण येस, मला नक्कीच आवडेल. तुमची जी एनर्जी आहे, एनर्जी लेवल ती खूप चांगली आहे. तुम्हाला थोडस पुश पण करावं लागेल, पण मला टफ चॅलेंजेस खूप जास्त आवडतात. नाईस. आपण करूया नेक्स्ट पॉडकास्ट, नेक्स्ट जर्नी, आपण माझ्या जर्नी बद्दल बोलूया, बघूया कसं काय होतंय. पण आय एम एक्साइटेड एज वेल.
दीपक, परत एकदा खूप खूप धन्यवाद. आज वेळात वेळ काढून तू इथे आलास. आपल्याला माझ्या मनातले काही प्रश्न होते, माझ्या परिवारातले मित्रांमधले काही प्रश्न होते, त्याची मला उत्तरं मिळाली. आणि जे पॉडकास्ट बघतील, जे ऐकतील, त्यांना पण बरेच प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी मिळणार आहेत, याची मला गॅरंटी आहे. सो अजून एकदा धन्यवाद, खूप खूप आभार. आणि राहिलेल्या प्रश्नांबद्दल बोलायला अजून एखादा पॉडकास्ट आपण नक्की करूया. 100%. सो थँक्यू वन्स अगेन. येस. माझं पण मनापासून आभार की तुम्ही मला हे ते काय म्हणतात ज्ञान वाटण्याची एक संधी दिली. त्याच्यामुळे मनापासून आभार.